हाय फ्रेंड, कसे आहात? तुम्ही ठीकही असाल. तर अंगणवाडी मुख्य सेविकाची अंतर्गत भरती आता लवकरच निघणार आहे. ह्याच महिन्यात समथिंग होऊ शकते. तर ह्यासाठी कोणती पात्रता, कोणती व्यक्ती इथं फॉर्म भरू शकतात, कोणती मर्यादा असू शकते, काय काय त्यासाठी फॉर्म भरताना काय काय लागू शकतो, कोणता सिलेबस असते, हे सगळे डिटेल ह्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे. आणि हा मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल ना, तर लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की मला कोणतरी ताईनं कमेंट्स केलेला आहे की जर अंगणवाडी मुख्य सेविकाची जर जाहिरात येणार अंतर्गत, तर नक्की याच्यावर व्हिडिओ नक्की बनवाल ताई. तर मी दुसऱ्याकडून डिटेल घेतली आहे. उत्कर्ष अकॅडमी सर खूप छान शिकवतात. मी त्यांचा व्हिडिओ नक्कीच बघते आणि त्यांचा व्हिडिओ खूप हेल्पफुल राहतो. तर चला, कोणकोणते व्यक्ती ते फॉर्म भरू शकतात ते बघूया आधी. तर आधी त्यांना 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. अंगणवाडीमध्ये त्यांनी 10 वर्ष काम केलेला असायला पाहिजे. जर त्यांनी 5 वर्षच काम केले किंवा 6 वर्षच काम केले, 7 वर्षच काम केले असं चालणार नाही. तर येथे 10 वर्ष तरी काम करायला पाहिजे. 10 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. सेकंड आहे की याच्यामध्ये हिंदी आणि मराठी भाषेचा ज्ञान असणे गरजेचे आहे. जर हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञानच नसेल तर हा व्यक्ती इथे फॉर्म भरू शकणार नाही. सेकंड आहे, कोण व्यक्ती किती वयपर्यंत हा व्यक्ती फॉर्म भरू शकतो, तर येथे 45 लिमिट आहे आखरी. येथे 45 वयपर्यंत हा व्यक्ती इथं फॉर्म भरू शकतो. चौथी कोणती आहे की याला संगणकच्या MSc पास होणे गरजेचे आहे. संगणकच्या त्याला ज्ञान नसेल तर हा व्यक्ती इथे फॉर्म भरू शकणार नाही. आणि त्याला मेन आहे अजून विद्यापीठाची पदवी असणे गरजेचे आहे. जर हे 5 टॉपिक म्हणजे 5 त्याच्यामध्ये असणार तर तोच व्यक्ती इथे फॉर्म भरू शकतो. आता सिलेबस कोणता, तर सिलेबस चला बघूया. इंग्रजी राहणार आहे. इंग्रजी, मराठी, सामान्य ज्ञान, मॅथ्स आणि रिझनिंग. आणि महत्त्वाचे टॉपिक अजून आहे ICDS. आता याची स्थळ कोणते राहणार आहे, कोणत्या लेवलवर एक्झाम विचारणार आहे, तर बघा, जी इंग्रजी आणि मराठी आहे यांना 10वीच्या बेसवर विचारणार आहे. आणि जो सामान्य ज्ञान आहे तो 12वीच्या बेसवर. आणि मॅथ म्हणजे संख्यात्मक आणि तर्कशुद्ध म्हणजे ती मॅथ्स आणि रिझनिंग आलेला आहे, तर याच्यावर तो 12वीच्या बेसवर विचारणार आहे. आणि ICDS तर मेन आहे, तो अंगणवाडीच्या बेसवर पूर्ण सगळं विचारणार आहे. आणि प्रश्न कोणकोणते याच्यावर, जसं इंग्रजीवर 10 प्रश्न विचारणार आहे आणि 10 प्रश्नचे डबल 20 गुण राहणार आहे. मराठीवर 20 प्रश्न विचारणार आहे आणि 20 प्रश्नाचे डबल म्हणजे 40 गुण राहणार आहे. सामान्य ज्ञानमध्ये सामान्य ज्ञान, संख्यात्मक व तर्कशुद्ध म्हणजे सामान्य ज्ञान, इथे GS पण आलेला आहे आणि GK. आणि संख्याज्ञान आणि तर्कशुद्धमध्ये मॅथ्स आणि रिझनिंग आलेला आहे. म्हणजे याच्यात तिन्ही सब्जेक्ट मिळून यांनी 40 प्रश्न विचारलेला आहे. तर 40 प्रश्नाचे 80 गुण. आणि ICDS म्हणजे तांत्रिक घटकमध्ये येथे 30 प्रश्न, तर 30 प्रश्नाचे 60 गुण विचारण्यात आलेले आहे. आणि हा किती तासाचा एक्झाम राहणार आहे, तर हा 1.5 तासाचा एक्झाम राहणार आहे. आणि आपण MCQ पद्धतीने सॉल्व करणारा म्हणजे बहुपर्याय आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने राहणार आहे. आणि याचे कोणकोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहे याच्यावर आपण नंतर डिटेल बघूया.
कारण की याच्यावर आपण जर बघू का इंग्रजीमध्ये कोणते टॉपिक विचारण्यात आलेले आहे, मराठीवर कोणते टॉपिक विचारण्यात आलेले राहतात. कारण की मी सुद्धा एक्झाम दिलेली आहे. तर त्याचे कोणते टॉपिक आहे त्याच्यावर आपण नंतर व्हिडिओ बघूया. आणि सामान्य ज्ञानवर, संख्यात्मक तर्कसुद्धा, ICDवर हे सगळ्या टॉपिकवर आपण त्याच्यावर नंतर व्हिडिओ बघूया. पण जे महत्त्वाचे आहे की अंतर्गत अंगणवाडी मुख्य सेविकाचीसाठी जो कोणी व्यक्ती फॉर्म भरणार आहे त्यासाठी कोणते पात्रता असणे गरजेचे आहे. कारण की ते व्यक्ती जोड 10 वर्षाचा अनुभव नसणार किंवा त्याची 46 वय सपोज होऊन जाईल किंवा त्याला संगणकच्या कोणताही ज्ञानच माहीत नसेल, तो कोणती एक्झाम पासच नाही झालेला असेल, तो व्यक्ती इथं फॉर्म भरू शकणार नाही. तर जेही तुम्हाला मी आता डिटेल्स सांगितले आहे ते सगळे डिटेल याच्यामध्ये असणे गरजेचे आहे. आणि तुम्हाला सुद्धा मी सिलेबस सांगितली आहे. सिलेबस म्हणजे पेपरचा पॅटर्न कसा राहणार आहे ते तुम्हाला हे इतकं डिटेल सांगितले आहे. आणि हा मैत्रिणींनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. चला बाय.